नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल मंग सतीश या आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत चिमाजी अप्पा यांच्या भाईंदर वेस्ट उत्तन या गावात असलेल्या किल्ल्यावर। प्रकाश झोतात नसलेला तरीही आपलं अस्तित्व आणि आपला पराक्रमी इतिहास जपून ठेवलेला असा हा किल्ला। चला तर आज आपण या किल्ल्याबद्दल आणि वीर चिमाजी अप्पा यांच्याबद्दल जाणून घेऊ। अनंत बाळाजी भट तथा चिमाजी अप्पा उर्फ चिमणाजी अप्पा यांचा काळ इसवी सन 1707 ते 17 डिसेंबर इसवी सन 1740 मध्ये होता। हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते। त्यांनी महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली। त्यांनी 2 वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटावर मराठ्यांची सत्ता स्थापित केली। आजच्या मुंबई भागातील मराठ्यांची ही पहिली जर्सी मानली जाते। या मोहिमेवरून आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या भल्या मोठ्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला मिळतात। नाशिकची नारोशंकराची घंटा ही त्यातील एक घंटा आहे। थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत चिमाजी अप्पांनी सदैव त्यांना सावलीसारखी साथ दिली। ही जोडी राम लक्ष्मण या नावानेही संबोधित केली जाते। धोरण आणि अंमलबजावणी या बाबतीतील मुख्य कर्ता करविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवेच होते आणि चिमाजी अप्पा हे या बाबतीतची योग्य समज असलेले निष्ठावंत बंधू व सखा होते। आपल्या बंधूप्रमाणेच राजकारणात आणि रणकारणात त्यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला। वसई किल्ला आणि जंजिरे धारावी किल्ल्यात चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी आल्यावर तुम्हाला समुद्र किनारा व निसर्गरम्य परिसराचा आनंद घेता येईल। खालील बाजूस तुम्हाला चिमाजी अप्पा यांचा मोडकळीस झालेला किल्ला पाहता येईल। भाईंदर येथून किल्ल्यावरती जाताना तुम्हाला अशा प्रकारचा समुद्र किनाऱ्याचा आनंद उचलता येईल। या परिसरात कोळी व आगरी यांचा मासेमारीचा धंदा आहे। पहाटेच्या परिसरात या ठिकाणी मासेमारीच्या बोटी लागल्या जातात। माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक करा, शेअर करा। यूट्यूबवरती पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा।